कल्याणच्या कोळशेवाडी परिसरातून अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली। तिचा मृतदेह कल्याण नजीक असलेल्या बापगाव परिसरात सापडला होता। या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींची नावं समोर आली आहेत। त्यापैकी एका रिक्षा चालकाला कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर या प्रकरणातला मुख्य आरोपी विशाल गवळी अजूनही फरार आहे। या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी निषेध मोर्चा काढला। तुमच्यापर्यंत माहिती पूर्वेतील निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज नागरिकांनी मोठ्या संख्येने मूक मोर्चा काढून पोलिसांना आव्हान केलेलं आहे का या गुन्हेगारांवर जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्यासाठी या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी महेश गायकवाड आणि अण्णा यांच्या नेतृत्वाखाली हा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहे। बदलापूरच्या घटनेनंतर पुन्हा एकदा घटना घडलेली आहे, ती निंदनीय आहे। पोलिसांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सर्व आरोपी, या गुन्ह्यातील सर्व आरोपी हे पकडण्यात आलेले आहेत। त्यांना कठोर शिक्षा होईल असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे।